कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्व गुणे विणाली रे, भगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्वे गुणे विणली रे. षडगुण कोंडे रत्न जडिता तुझ श्याम सुंदरा शोभली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणाली रे, काम क्रोध अविद्या त्रिगुण पंचभूताने विणले. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणाली रे, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणले. रक्तरेत दुर्गंधी जंतु नरकमुताने भरली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. षडविकार षडवैरी मिळोनी, तापत्रयाने विणली रे, षडविकार षडवैर मिळोनी, तापत्रयाने विणली रे. नवा ठाई फाटूनी गेली, ती त्वामासी दिधली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. ऋषी मुनी ध्यात मुखी नाम गात, संदेह वृत्ती नुरली रे, ऋषी मुनी दादा मुखी नाम गाता, संध्यावृत्ती विणली रे. बापर कुमा देवीवरु विठ्ठले, बापर कुमा देवीवरु विठ्ठले, त्वत्पदी वृत्ती मुरली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आभासी का दिली वांगुली रे, आभासी का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली.
रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमाई विठोबा रखुमाई कुमार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ते मुक्ताबाई श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नथुसिंग बाबा मला विठ्ठल 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 कुंडली कमदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पाऊल ज्ञानेश गुरु तुकाराम महाराज की जय गुरुदोग महाराज की जय हरा विठ्ठल कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणली रे रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे षडविकार षडवैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे नवा ठाई फाटून गेली ती त्वामासी दिधली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे बाप रखुमा देवरू विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवती पुरुषाय तुभ्यम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा दयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग साधकाचे मायबाप ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय यांचा 5 चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून श्री ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्म्याशी भांडतात. विठ्ठल 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 काल भांडणाचा उपक्रम होता, आज उपसंहार आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने संपूर्ण शिरपूर शहर आणि संपूर्ण शिरपूर तालुका सर्वच कार्यकर्त्यांच्या सर्व भाविकांच्या माता भगिनींच्या अथक परिश्रमाने भव्य उपस्थितीमध्ये वैकुंठवासी श्री गुरु नतुसिंग बाबांचा आध्यात्मिक ज्ञान प्रचार प्रसार दौरा मंडळाचा हा उत्सव, या भक्ती उत्सवातली ही 6व्या दिवसाची सकाळ सत्रातली सेवा सर्व गुरुजनांच्या आज्ञेने माझ्यासारख्या सामान्य सेवकाकडे प्राप्त झाली. परमादरणीय गुरुवर्य कन्हैया बाबा, परमादरणीय गुरुवर्य मोठे बाबा, परमादरणीय गुरुवर्य बाळकृष्ण बाबा, परमादरणीय गुरुवर्य तुळशीराम बाबा, परमादरणीय गुरुवर्य तुकाराम बाबा, परमादरणीय गुरुवर्य वासुदेव बाबा, परमादरणीय गुरुवर्य संतसिंग बाबा, या सर्व गुरुजनांच्या आज्ञेने आदेशाने माझ्यासारख्या सामान्य सेवकाकडे सेवा प्राप्त झाली. भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आज आमचे सुदाम बाबा मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित आहेत आणि माझी सर्व स्नेही गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये आपण 6व्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहोत. सेवेकरता निवडलेला अभंग विश्व माऊली श्री ज्ञानोबारायांचा आहे. या अभंगातून श्री ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्म्याशी भांडतात, कान्होबाशी भांडतात. काही लोकांचं भांडण हा आवडीचा विषय आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत जोपर्यंत भांडण होत नाही तोपर्यंत लोकांना करमत नाही. पण आपण कशामुळे भांडतो त्याची काही कारण आहेत. आपण स्वार्थापोटी भांडत असतो. जेथे आपला स्वार्थ होत असेल आणि स्वार्थाचे कोणी आडवं येत असेल तर मनुष्य त्याच्यासोबत भांडणाला सुरुवात करतो. स्वार्थामुळे भांडतो. कधी कधी द्वेषापोटी भांडतो. एखाद्या विषयी अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झाला की मनुष्य द्वेषापोटी भांडतो. कधी कधी संशयामुळे सुद्धा भांडतो. कधी कधी अज्ञानामुळे भांडतो आणि कधी कधी स्वभावामुळे सुद्धा भांडतो. 85 वर्षाचं म्हातारं आणि 80 वर्षाची म्हातारी जेवणाला बसले. नेमकं म्हातारीकडनं त्या दिवशी मीठ जास्त पडलं स्वयंपाकामध्ये. म्हातारीने लगेच काठी काढली. 80 वर्षाची झाली तू, पण तुला अजून स्वयंपाक करता येत नाही. भांडणाला सुरुवात. दुसऱ्या दिवशी म्हातारीने चांगल्या प्रकारे लक्ष ठेवलं आणि योग्य तेवढं मीठ टाकलं. रुचकर असा स्वयंपाक झाला. तरीही म्हातारं काठी घेऊन हजर. म्हणजे एवढा चांगला स्वयंपाक बनवता येत असून सुद्धा काल का बरं बिघडवला होता. म्हणजे ज्याचा स्वभाव भांडणाचा आहे ना, तो काहीतरी निमित्त काढतो आणि भांडायला सुरुवात करतो. काही काही लोक स्वभावाने भांडतात, पण आपल्या भांडणाने वैर निर्माण होतं. वादे वादे जायते वैरवन्ही. पण मोठ्या लोकांचं जे भांडण आहे ना, साधू संतांचं, या संतांच्या भांडणाने सुद्धा तत्वबोध निर्माण होत असतो. वादे वादे जायते तत्वबोध म्हणून शास्त्र वर्णन करतं, उपदेश करतं की आपण नेहमी संतांची संगती करावी. का करावी? श्री ज्ञानोबाराय म्हणतात, संत महात्मे कसे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब.
येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. ते चालते बोलते ज्ञानाचे प्रतिबिंब असतात, म्हणून संतांची संगती करावी. आणखी ऐका, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणती. पुढे जयाची ये लिले माझी नीती जी आली असे. श्री ज्ञानोबाराय म्हणतात, संत महात्म्यांचं सहज वागणं सुद्धा काहीतरी उपदेश देत असतो, काहीतरी नीतिमत्ता आपल्याला शिकवत असते. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुमचं आमचं सामान्याचं भांडण वेगळं आणि मोठ्यांचं भांडण वेगळं. मोठ्याचं भांडण सुद्धा मोठंच असतं, त्याच्यातून सुद्धा काहीतरी बोध प्राप्त होत असतो. अद्भुत रामायणामध्ये एक प्रसंग आलाय. रामायणाचे अनेक प्रकार आहेत. अध्यात्म रामायण, आनंद रामायण, वाल्मिकी रामायण, तुळशीदासजीकृत रामायण. तसं एक रामायण आहे, त्याचं नाव आहे अद्भुत रामायण. रामायणाचं नावच आहे अद्भुत. तिथे असा प्रसंग आहे की जेव्हा रामचंद्र प्रभू समुद्राच्या काठावर आले, भगवान श्री रामेश्वराची स्थापना केली, पूजा करायची होती, पण ब्राह्मण सापडेना. बिभीषणजी शरण आले होते. प्रभू रामचंद्र म्हटले, बिभीषणजी जा बरं एखादा ब्राह्मण घेऊन या, आपल्याला इथं पूजा करायची रामेश्वराची. बिभीषणजीने पाहिलं तर सर्व वानरच होते, माकडच होती. आता यामध्ये ब्राह्मण कुठून शोधायचा विचार केला आणि प्रभूंजवळ परत गेले. प्रभू, एवढ्या वानरांच्या सेनेमध्ये ब्राह्मण शोधून सापडता येत नाही, पण एक ब्राह्मण आहे, आणू का? म्हणे कोण? म्हणे माझा मोठा भाऊ रावण, तो ब्राह्मण आहे, चांगली पूजा करतो, आणू का त्याला? रामचंद्र प्रभू म्हटले, त्याचं माझं वैर आहे, त्याने माझ्या पत्नीचं हरण केलंय, त्याचं माझं वैर आहे, तो माझा शत्रू आहे, पण एका विशिष्ट तत्वा करता, पूजे करता नाही, घेऊन ये म्हटले. बिभीषणजी गेले लंकेमध्ये. रावण म्हटला, अरे बिभीषणा, मला सोडून गेला होता ना, परत आलास तू, कशा करता आलास? बिभीषणजी म्हणतात, दादा मी परत आलेलो नाहीये. तिकडे रामचंद्र प्रभू रामेश्वर लिंगाची स्थापना करतायत आणि पूजे करता ब्राह्मण पाहिजे, भगवान महादेवाची पूजा करायची आहे, आणि तुमच्यासारखा उत्कृष्ट ब्राह्मण कोण असणार आहे, म्हणून तुम्हाला घेण्याकरता मी आलोय. रावण होता, पण जसं पूजेचं नाव काढलं तर त्याने लगेच होकार दिला. पुष्पक विमानामध्ये बसला आणि सर्व पूजेचं साहित्य सोबत घेतलं. पुष्पक विमान उड्डाण प्राप्त होणार, उड्डाण होणार तेवढ्यात त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की रामचंद्र प्रभूंना पूजा करायची, पण पूजा एकट्याला करता येत नाही, त्याच्याकरता पत्नी पाहिजे. आणि प्रभूंची पत्नी तर अशोकवनामध्ये लंकेमध्ये आहे. पुन्हा ते विमान मागे फिरवलं, अशोकवनातून सीतामातेला घेतलं, पलीकडे जिथे रामेश्वर लिंगाची स्थापना झाली होती तिथे गेले. अगदी सहस्रोपचाराने पूजा संपन्न झाली. रामचंद्र प्रभूंनी ब्राह्मण देवतेला दंडवत घातला, आशीर्वाद घेतला, दक्षिणा दिली आणि सीता मातेला घेऊन रावण परत लंकेला आले. हे कोणतं रामायण आहे? अद्भुत रामायण. याच्यातून काय बोध घ्यायचा? मोठ्यांचं भांडण सुद्धा मोठंच असतं. याच्यातनं तात्पर्य लक्षात घ्यायचं, इतर वेळेस आपण किती भांडत असलो, किती आपलं एकमेकामध्ये आपसामध्ये वैर असलं, पण परमार्थाकरता वैर दाखवू नये. गावचा सप्ताह आला, त्याच्या आधी तुम्ही एकमेकाचं तोंड पाहत नसणार, पण गावाचा सप्ताह आला ना, सर्वांनी वैर विसरायचं आणि सप्ताहामध्ये एकत्र यायचं. मोठ्या उत्साहात भगवंताचा हा उत्सव संपन्न करायचा. जर वैर विसरता आलं तर विसरा, नाही तर पुन्हा जसं तसं चालू ठेवा, परंतु परमार्थामध्ये पूजेमध्ये वैर आणू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मोठ्यांच्या भांडणात सुद्धा काहीतरी अर्थ नीतिमत्ता माणसाला शिकायला मिळते. म्हणून संतांच्या सोबत राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जरी संतांनी आपल्याला उपदेश केला नाही तरी सुद्धा संतांच्या संगतीत राहावं. संत महात्मे जरी भांडत असले तरी त्याच्या संगतीत राहावं. का? कसं भांडावं हे संतांकडून आपल्याला शिकायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत सुद्धा भांडतात. कधी भांडतात? ज्या वेळेला संत महात्मे साधकाच्या अवस्थेमध्ये असतात, खूप साधना करतात, परिश्रम करतात,
पण तरी भगवान परमात्मा कृपा करत नाहीत. तेव्हा भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त व्हावी याकरिता संत महात्मे देवाशी भांडतात. पण त्या भांडणाचं नाव आहे प्रेमाचं भांडण. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रकरण गाथा जर आपण उघडला तर त्या गाथ्यामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे, देवाशी प्रेमाचे भांडण. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाशी भांडण करू आवडीने वाद वाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद वाद करू आवडीने वाद करू आवडीने वाद करू आवडीने तुमच्या सुखाचा संवाद तुमच्या सुखाचा संवाद संवाद करू आवडीने वाद वाद करू आवडीने वाद आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. महाराज म्हणतात आम्ही आवडीने वाद करू. संत महात्म्याने प्रत्येकाने पांडुरंग परमात्म्याशी वाद केलाय, प्रेमाचं भांडण केलंय. काल आपण श्री संत जनाबाई महाराजांचं प्रेमाचं भांडण विस्ताराने आपण श्रवण केलं. काल जनाबाई भांडल्या, आज ज्ञानाबाई भांडतायत. विठ्ठल 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 ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्म्याशी कान्होबारायांशी भांडतात. हे कान्होबा, तुझी घोंगडी किती चांगली आहे, पण एवढी सुंदर तुझी घोंगडी, आणि आम्हाला का बरं वांगली दिली? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, 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 कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली,
आमासी का दिली वांगुली रे. हे कान्होबा, तुम्हीच गीतेमध्ये सांगितलंय, समूहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. मी सर्व भूतांविषयी समान आहे. महाराज प्रभो, तुम्ही एवढी चांगली घोंगडी घेतली आणि आम्हाला का बरं वांगली दिली? वास्तविक पाहता श्री ज्ञानोबारायांची घोंगडी चांगली आहे का वांगली हो? घोंगडी म्हणजे काय? इथे श्री ज्ञानोबारायांनी रूपक केलंय. रूपक हा एक अलंकार आहे. कधी होतो रूपक अलंकार? उपमान आणि उपमेय याचं जेव्हा आभेद कल्पिलं जातं तेव्हा रूपक अलंकार होत असतो. इथे उपमा आहे घोंगडीची आणि उपमा दिली आहे विग्रहाला म्हणजे शरीराला. भगवान परमात्म्याचं श्री विग्रह किती सुंदर आहे, किती चांगलं आहे, पण आपला देह मात्र वांगला आहे. म्हणून ज्ञानोबाराय भांडतात, हे कान्होबा, तुझा श्री विग्रह किती सुंदर आहे, तुझी घोंगडी चांगली आहे, पण आमची मात्र वांगली आहे. मी सांगत होतो, वास्तविक पाहता श्री ज्ञानोबारायांचा जो विग्रह आहे, ज्ञानोबारायांची जी घोंगडी आहे, ती चांगली का वांगली हो? ज्ञानोबारायांची घोंगडी चांगलीच आहे. कशावरून? समाधी घेतल्यानंतर कालांतराने नाथरायांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात श्री ज्ञानोबाराय येऊन सांगतात की अजान वृक्षाची मूळ माझ्या कंठाला लागली आहे, ती बाजूला करा. हे निमित्त होतं ज्ञानेश्वरी शुद्ध करायची होती. म्हणून नाथ महाराज आले आणि समाधी विवरातून प्रवेश करतात. श्री ज्ञानोबाराय सवदी अवस्थेमध्ये बसले होते. ज्ञानोबारायांचं दर्शन नाथ महाराजांना कसं झालं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे, परब्रह्म केवळ बोलत असे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, 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 दिव्य तेज पुंज मदनाचा दिव्य तेज पुंज मदनाचा दिव्य तेज पुंज मदनाचा नाथ महाराजांना ज्ञानोबारायांचं समाधी अवस्थेत कसं दर्शन झालं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. नाथ महाराज वर्णन करतात, माझे ज्ञानोबाराय कशेत? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा आहेत. प्रत्यक्ष कैवल्य रूपाने विराजमान श्री ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांची घोंगडी चांगलीच आहे, पण तरी सुद्धा आज श्री ज्ञानोबाराय पांडुरंगाशी भांडतात, कान्होबारायांशी भांडतात का? तुमचा आमचा सर्वांचा पक्ष घेऊन. संत वकील आहेत. हे जगत न्यायालय आहे. पांडुरंग परमात्मा न्यायाधीश आहे आणि तुम्ही आपण सर्व आरोपी आहोत. कितीही वाया गेलेली केस असू द्या आणि किती मोठा गुन्हेगार असू द्या, पण जर वकील चांगला असेल ना, निर्दोष सुटका होते बरं का. निर्दोष. सर्वात वाया गेलेली केस वाल्ह्या कोळी. आजपर्यंत सर्वांनी मिळून जे पाप केलं ते एका पारड्यात ठेवलं आणि वाल्ह्या कोळ्याचं पाप एका पारड्यात, तरी त्यांचं पारड जळ भरणार. किती पाप? ब्रह्महत्या राशी, पातके अपार,
पण वकील भेटले नारद महर्षी. काय झालं? केले रामायण रामाधी. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, परंतु वाल्मिकी किंकर वंद्य केला. जे निंदे होते ते वंदे झाले. कशामुळे? संत महात्म्यांचे वकिलीमुळे. संत महात्मे ज्याला आपल्या हाताशी धरतात ना, पांडुरंग परमात्मा त्याचा लळा पाळत असतो. धरी ती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पायी पंढरीनाथ लढा संत कृपावंत, पायी पंढरीनाथ लळा त्यांचा. पायी पंढरीनाथ लळा त्यांचा. पायी पंढरीनाथ तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उदरी, एरवी हाती न धारी आनाते. संत महात्म्यांच्या सांगण्यावरून भगवान परमात्मा त्याला मोक्ष सुद्धा प्रदान करत असतो. म्हणून मी सांगत होतो, वकील चांगला पाहिजे. तुमचं आमचं सर्वांचं वकिली पत्र हातात घेऊन श्री ज्ञानोबाराय कान्होबारायांशी भांडतात, पांडुरंगाशी भांडतात. हे कान्होबा, तुझी घोंगडी किती चांगली आहे. कान्होबा, तुझी घोंगडी चांगली. घोंगडी म्हणजे शरीर. भगवंताचा जो शरीर आहे, विग्रह आहे, तो चांगला आहे ना. आपली मात्र वांगुली आहे. असा भेद तू का केला? तेव्हा श्री कान्होबाराय म्हटले असतील, ज्ञानोबाराय, माझी घोंगडी चांगली म्हणता तुम्ही, कशी काय चांगली? तर ज्ञानोबाराय, पांडुरंग परमात्म्याची घोंगडी चांगली कशी आहे, किती सुंदर आहे, याचं वर्णन दुसऱ्या चरणामध्ये करतात. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध स्वतःच गुण विनरी रे. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व 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 गुण विनरी रे. गोडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर शोभली रे. गोडे रत्न जडित तुझ श्याम सुंदर शोभली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. कान्होबा घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे. षडगुण गोंडी रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. हे कान्होबा, तुझी घोंगडी किती सुंदर आहे बघ ना. श्री ज्ञानोबाराय भगवंताच्या श्री विग्रहाचं वर्णन करतात.
स्वगत सच्चिदानंद मिळोनी. सच्चिदानंद रूपता सर्वांच्या ठिकाणी आहे. जगामध्ये जेवढे काही पदार्थ दिसत आहेत ना, या सर्व वस्तूमध्ये 5 अंश आहेत. अस्ति भाती प्रियम रूपम नाम चेत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम ततोधिकम. असे 5 अंश प्रत्येक पदार्थामध्ये आहेत. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. या 5 मधले पहिले जे 3 आहेत हे ब्रह्माचे आहेत आणि नंतरचे जे 2 आहेत नाम आणि रूप हे मायेचे अंश आहेत. सर्व वस्तूमध्ये सच्चिदानंद रूपता आहे. आपल्यात सुद्धा सच्चिदानंद रूपता आहे, पण ती त्या परमात्म्याची आहे. पण त्या परमात्म्याच्या घोंगडीमध्ये विग्रहामध्ये जी सच्चिदानंद रूपता आहे ही त्याची स्वतःची आहे. म्हणून त्याला म्हटलंय स्वगत, म्हणजे त्याचे स्वतःच सच्चिदानंद रूपता त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्व गुणे विनली रे. ज्ञानोबाराय म्हणतात तुझी घोंगडी तिचं विणकाम सुद्धा चांगलंय बरं का. कशाने विणली आहे? शुद्ध सत्व गुणाने. भगवंताची उपाधी जी आहे ना ती अत्यंत शुद्ध सत्व प्रधान आहे. त्या शुद्ध सत्व गुणाने ती तुझी घोंगडी विणलेली आहे. आणि ती घोंगडीचं नक्षी सुद्धा चांगली बरं का. ती घोंगडी चांगली दिसावी याच्याकरता तुझ्या घोंगडीला अनेक प्रकारचे गोंडे लावलेत. गोंडे कोणते गोंडे लावलेत? षडगुण गोंडे. रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. भगवंताच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. अनंताचे गुण, अनंत अपार. गुण लावण्याची खाणी. गुणाची आणि लावण्याची परमात्मा खाणच आहे. भगवंताच्या अनेक नावापैकी एक नाव आहे, त्याचं नाव आहे अनंत. देवाचं अनंत नाव का पडलं माहितीये का? अनंत म्हणती माझिया स्वामी ते का अनंत गुण त्या ते म्हणून या. त्या परमात्म्यामध्ये अनंत गुण आहेत म्हणून त्याला अनंत असं म्हणतात. तुकोबारा म्हणतात किती गुण आहेत, तुझ्या गुणांचा पार लागत नाही. पार तुझिया पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुदाना ऐक विज्ञापना पायापासी तुझिया पार नाही गुणा. तुझ्या गुणाचा अंत लागत नाही आणि पार सुद्धा लागत नाही. ते गुणाचं वर्णन करता करता आमची इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही. धनी न पुरे गुण गाता. असे अनंत तुमचे गुण आहेत प्रभू. पण अनंत जरी गुण असले ना तरी त्या अनंत गुणामध्ये 6 गुण विशेष गुण आहेत. कोणते कोणते 6 गुण? श्री ज्ञानोबाराय म्हणतात ऐका. ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. देवाला भगवंत का म्हणतात, भगवान का म्हणतात याचं हे उत्तर आहे. एखाद्याकडे धन असेल त्याला धनवान म्हणतात. एखाद्याकडे गाडी असेल त्याला गाडीवान म्हणतात. एखाद्याकडे सुंदर रूप असेल त्याला रूपवान म्हणतात. पण देवाला भगवान का म्हणतात? तर हे 6 गुण त्याच्याकडे आहेत. या 6 गुणांना भग असं म्हणतात. षण्णाम भग इति रणा. या 6 गुणांना भग म्हणतात. हे भगाने तो युक्त असल्यामुळे त्याचं नाव आहे भगवान, भगवंत. असा तो परमात्मा 6 गुणांनी विशेष गुणांनी त्यात नटलेला आहे. अनंत गुण असले तरी सुद्धा हे 6 विशेष गुण आहेत. यातला पहिला विशेष गुण आहे यश. किती विशेष आहे महाराज. भगवान परमात्मा जिथे आहे तिथे यश आहे. धृतराष्ट्राने संजयाला विचारलं, हे संजया, माझे आणि पांडूचे पोरं कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करण्याकरता गेलेत. त्यांचा विजय होईल का पराजय होईल? मला तर असं वाटतं माझ्या दुर्योधनाचा विजय होणार आणि पांडवांचा पराजय होणार. कशावरून? अरे बघ ना, माझ्या दुर्योधनाकडे 11 अक्षौहिणी सेना आहे आणि पांडवांकडे फक्त 7. म्हणजे सेनेच्या दृष्टीने सुद्धा माझ्या दुर्योधनाची सेना जास्त आहे.
बर जे 11 अक्षनी सेना आहे यामध्ये रथी अतिरथी महारथी वीर आहेत, त्यामध्ये एक इच्छामरणी आहेत आणि 2 चिरंजीव आहेत. इच्छामरणी पितामह भीष्म, अश्वत्थामा आणि कृपाचार्य दोघं इच्छामरणी. म्हणून मला असं वाटतं माझ्या दुर्योधनाचाच विजय होणार. येऊन येणार कोण? माझ्या दुर्योधनाशिवाय आहेस कोण, असं त्या धृतराष्ट्राला वाटायचं. पण तुझं मत काय? आता संजय मनात विचार करू लागला की खरं बोलता येत नाही, खोटं बोलायची मला सवय नाही, पण तरी सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. राजाने विचारलंय तर. तेव्हा संजयने उत्तर दिलं, महाराज जिकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे ना तिकडे यश आहे, श्री आहे, औदार्य. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर् मम. जिथे भगवान परमात्मा आहे ना तिथे यश आहे, यश. भगवान परमात्मा युद्ध करू लागले, युद्धात भगवान परमात्मा हारले तरीही यश भगवंताला सोडत नाही. काय झालं, एकदा त्या अमृताच्या वरून भगवान विष्णूमध्ये आणि गरुडामध्ये युद्ध जुंपलं. गरुडाने अमृत आणलं आपल्या आईची सुटका करण्यासाठी, दास्यत्वातून मुक्तता करण्यासाठी. इंद्रादिक देवाने युद्ध करायला सुरुवात केली, इंद्रादिक देवांना हरवलं. भगवान महादेव हारले, त्यांचं पाशुपत अस्त्र सुद्धा फेल गेलं. शेवटी भगवान विष्णू आले. भगवान विष्णूने निर्वाणीचं अस्त्र सोडलं, सुदर्शन चक्र, ते सुद्धा निष्फळ ठरलं. हाहाकार माझा, आता काय होणार? भगवान विष्णूचा अस्त्र सुद्धा निष्फळ ठरतंय, आता काय होणार? गरुड पुन्हा आक्रमण करतो की काय? त्याच वेळेला भगवान विष्णू हसू लागले. वा, शाबास गरुडा, तुझं युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालोय. माग, तुला काय मागायचंय? गरुड म्हणतो, वा रे पठ्ठ्या, म्हणजे तुमचे सर्व आश्रम मी निष्फल केले, तुम्हाला पराजित मी केलं आणि मला म्हणतायत माग, मी जिंकलोय, माझ्याकडे मागा. भगवान म्हणतात मला तेच पाहिजे होतं. नक्की देशील? नक्की देणार. म्हणजे माझं वाहन हो. शेवटी ज्याने भगवान विष्णूला पराजित केलं त्या गरुडाला भगवंताचं वाहन व्हावं लागलं. म्हणजे यश कोणाच्या पदरामध्ये? भगवान विष्णूच्याच. म्हणजे जरी हारले युद्धामध्ये तर यश भगवंताला सोडत नाही. असा हा यश नावाचा गुण आहे. भगवान परमात्म्याने युद्धातून पळ काढला महाराज, तरी सुद्धा यश भगवंताला सोडत नाही. त्या जरासंधाने भगवंतावर 17 वेळेस स्वारी केली. 18 वेळेस स्वारी करण्याचा तो प्रयत्न करत होता, तिकडे तयारी करत होता. तेवढ्यात काल येऊन कोट्यावधी म्लेच्छांचं सैन्य घेऊन आला. भगवान परमात्म्याने पितांबर अंगावर उपरणं घेतलं आणि युद्धातून पळ काढला. तो काल येऊन म्हणू लागला, अरे थांब ना, नारद महर्षींच्या मुखातून तर तुझं खूप वर्णन केलं होतं. तो पुतणीला मारणारा आहे, आगासुराला मारणारा आहे, बकासुराला मारणारा आहे, थांब ना, 1-2 डाव तर खेळ. भगवान म्हटले, नाही रे बो, तू केवढा मोठा, मी केवढा लहान. भगवंताने पळ काढला महाराज. शेवटी युद्धातून पळून गेलेल्या भगवान परमात्म्याच्या पदरात यश पडलं. कसं काय? जिथून जिथून भगवान परमात्मा पळाले ना युद्धातून, वास्तविक पाहता क्षत्रिया रणवणी पळून जाणे हे कोणच आहे लाजीरवाणे? क्षत्रियाला रणातून पळून जाण्याची ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पण भगवान परमात्मा युद्धातून पळून गेले. जिथून जिथून पळून गेले ना, लोकांनी तिथे मंदिर स्थापन केली आणि जो विग्रह स्थापन केला त्याचं नाव आहे रणछोड. आणि लोक त्याचा जय जयकार करतात. कोणाचा? ज्याने रणांगण सोडलं त्याचा. रणछोड भगवान की. म्हणजे शेवटी यश कोणाच्या पदरात पडलं? भगवान विष्णूच्याच. प्रणवाची पेटे झाले शब्द ब्रह्म माझिटे, ते जयाची यशा धाकुटे वेळू न पुरे. श्री ज्ञानोबा राय म्हणतात, प्रणवाच्या पेठेमध्ये एक वस्त्र तयार झालं, परंतु ते वस्त्र शब्द ब्रह्माचं असणारं वस्त्र भगवंताच्या केवळ एकट्या यश गुणाला सुद्धा गवसणी करू शकत नाही, वेढू शकत नाही. एवढा भगवान परमात्म्याचा मोठा गुण आहे यश. या केवळ यशावर अर्थात 6 गुणावर जर आपण चर्चा करू लागलो तर वेळ इथे संपून जाईल, म्हणून आटोपता घेतो. आता दुसरा गुण आहे श्री. श्री म्हणजे काय? लक्ष्मी किंवा मुखकांती.
भगवान परमात्म्याची मुखकांती किती सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार. मुखकांती अत्यंत सुंदर आहे. आणि साक्षात लक्ष्मी सुद्धा भगवान परमात्म्याच्या पायाजवळ स्थिरावली. लोकांना देव नको, फक्त लक्ष्मी पाहिजे, म्हणून ते फक्त लक्ष्मीची उपासना करतात. वैभव लक्ष्मी, लक्ष्मीने फक्त वैभव द्यावं, लक्ष्मीने एकटीने यावं. तर नुसती एकटी जर आली ती तर तिच्या वाहनावर बसून येते. और लक्ष्मी जी का वाहन कौन सा है? उलूक. उलूक वाहनी कहते हैं उसे. लेकिन जो उलूक वाहनी लक्ष्मी अगर अकेली आती है तो जिसके पास आती है उसे उल्लू बनाकर निकल जाती है. उलूक वाहिनी, ते उल्लू, हिंदीमध्ये उल्लू म्हणतात त्याला. म्हणून भगवान परमात्म्याची प्रार्थना केली. भगवान परमात्मा जर आला तर लक्ष्मीला बोलवा लागत नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. दुसरा गुण आहे श्री. तिसरा आहे औदार्य. काही लोक आपल्या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी असतात आणि यशस्वी झाल्यामुळे त्यांच्याकडे श्री लक्ष्मी खूप येते. पण जो यशस्वी आहे, ज्याच्याकडे खूप लक्ष्मी आहे, श्रीमंत आहे, म्हणून लोक त्याला मानतात असं नाही. असेल तो श्रीमंत, असेल तो यशस्वी, पण तुमच्या माझ्या काय उपयोगाला येतो. काही लोक खूप यशस्वी असतात, श्रीमंतही असतात, पण सप्ताह कार्यकर्ते मंडळी जर पावती फाडण्याकरता गेले तर 11 रुपयाच्या पुढे पावती फाडत नाही, म्हणजे कंजूस असतात. म्हणून यशस्वी बरोबर आणि लक्ष्मी बरोबर तिसरा गुण आवश्यक आहे, तो म्हणजे औदार्य. भगवान परमात्म्याच्या जवळ औदार्य सुद्धा किती आहे. शिशुपालाने भगवान परमात्म्याला शिव्या दिल्या तरी सुद्धा भगवान परमात्म्याने त्याला मोक्ष प्रदान केला. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य आईसे पवित्र, वैरियाही दिधले. अहो मला सांगा, जी भगवंताला मारण्याकरता आली आहे, भगवान परमात्म्याने तिला कोणता नरक द्यायला पाहिजे. तामिश्र, अंध तामिश्र, रौरव, कुंभिपा, काशीपत्रवन, कोणताच नाही. नरक तर सोडा, जी गती पुढे चालून यशोदा मैयाला देणार होते, जी गती पुढे चालून देवकी मैयाला देणार होते, तीच गती त्या पुतनेला दिली. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसु दिधला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. भागवतामध्ये शुकाचार्य आश्चर्य करतात. अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाययदप्य साध्वी, लेभे गतिम धात्युचितां ततोन्यम कं वा दयालुं शरणं व्रजेम. अहो शब्दाचा अर्थ होतो आश्चर्य. बघा ना केवढं आश्चर्य. इयम बकी, ही बकी स्तनामध्ये कालकूट विष धारण करून भगवंताला मारण्याकरता आली. जिघांसया, जिघांसया म्हणजे हंतुम इच्छा इति जिघांसा, मारण्याची इच्छा त्याला म्हणतात जिघांसा. जिघांसेने मारण्याच्या इच्छेने भगवंताकडे आली, पण भगवान परमात्म्याने तिला धात्रोचित गती प्रदान केली. भगवान परमात्मा एवढा उदार आहे. यश, श्री, औदार्य. यश असेल, श्री असेल, औदार्य असेल, पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानातेव कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त हो. ज्ञाने विन जितुके उपाय करीसी तितुके, ते तुले गुंफिसी आधिके रुखीये. ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते ज्ञान प्रभूकडे किती आहे. मी म्हणतो ज्ञान प्रभूकडे आहे असं म्हणणं चुकीचं आहे. परमात्माच ज्ञान स्वरूप आहे. कारण भगवंताचं वर्णन करत असताना व्यास महर्षी वर्णन करतात, कसा आहे परमात्मा. सच्चिदानंद रूपाय. भगवान परमात्मा सत आहे, परमात्मा चित आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. किती परमात्मा आनंद स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. परमात्म्याचा विग्रह आनंद स्वरूप आहे. परमात्म्याचा विग्रह ज्ञान स्वरूप आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता शाळेत जावं लागतं, कॉलेजमध्ये जावं लागतं, गुरुकुलामध्ये जावं लागतं, संस्थेत जावं लागतं, तेव्हा थोडंफार ज्ञान माणसाला प्राप्त होतं. पण भगवंताला जावं कुठे लागलं नाही. उलट
सर्वात शहाणा असणारा वेद तो देवाकडे यायचा कशासाठी? ट्युशन घेण्यासाठी, शिकण्यासाठी. आणि भगवंताने त्या वेड्या असणाऱ्या वेदाला शिकून शिकून शहाणं केलं. येण्याची पडवणी वेद केला शहाणा हो. भगवान परमात्मा ठिकाणी ज्ञान हा गुण आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य. पुढचा गुण आहे वैराग्य. भगवंताच्या चरित्राचं वर्णन करत असताना श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये भगवंताचं ऐश्वर्य सांगितलं आणि 11व्या स्कंदामध्ये वैराग्य सांगितलं. वैराग्य भगवान माणसाने खूप मिळवावं, उत्तम व्यवहाराने खूप मिळवावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने खूप मिळवावं, परंतु ते सोडण्याची सुद्धा माणसाला योग्य वेळेला सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे आणि सोडत असताना अंतःकरणामध्ये आसक्ती नसायला पाहिजे. भगवंताने बघा ना केवढा मोठं वाढवलं, केवढा मोठा विस्तार केला. भगवंताच्या 16,108 पत्न्या, प्रत्येकीला एक एक मुलगी. म्हणजे मुली किती? 16,108. प्रत्येकीला 10 मुलं. सांगा आता 16,108 पत्न्या आणि प्रत्येकीला 10 मुलं. 1,61,080 मुलं. 16,108 मुली, 16,108 पत्न्या. पण केवढा मोठा विस्तार. जावाई, सुनबाई, नात सुना, नातू, केवढा मोठा परिवार. भगवंताच्या मुलाचा एवढा मोठा परिवार होता की भगवंताच्या मुलांना शिकवण्यासाठी 28 लाख शिक्षक होते. किती? 28 लाख शिक्षक. आणि प्रत्येकाला भरताना भगवंताने 20-20 लाख घेतले होते. तेव्हा काही पद्धत नव्हती. महाराज 56 कोटी यादवाची संख्या झाली. पण प्रवास क्षेत्रामध्ये यादव जेव्हा मदिरा पान करून जेव्हा एकमेकाला मारू लागले, स्वतःच्या डोळ्यासमोर 56 कोटी परिवार संपला, पण डोळ्याला अश्रू सुद्धा आले नाही. याला म्हणतात वैराग्य. विठ्ठल भगवान परमात्मा जिथे जातात तिथे भगवंताला सन्मान प्राप्त होतो. भगवंताची एवढी मोठी सत्ता आहे की वृक्षाचं पान सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाचेही पान हाले श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभरी रे. मुळात तुझं शरीरच किती छान आहे देवा. आपल्या शरीरामध्ये 2 विभाग आहेत. हे जे दिसतंय ना याला म्हणतात शरीर आणि याच्या आत असणारा तो शरीरी ज्याला देह आणि देही असं म्हणतात. पण भगवंताच्या शरीरामध्ये 2 विभाग नाही आहेत. आपल्या शरीरात देह आणि देही असं 2 विभाग आहेत, पण देवाच्या शरीरामध्ये 2 विभाग नाही. देह देही विभागोयम ईश्वरे नैव विद्यते. परमात्म्याचं शरीर कसं आहे? चिदानंदमय देह तुम्हारी. सच्चिदानंद स्वरूप भगवान परमात्म्याचं विग्रह आहे. एवढी तुझी सुंदर गोंगडी आहे देवा, पण आम्हाला का बरं वांगली दिली? कान्होबाराने विचारलं. बरं ठीक आहे, माझी गोंगडी मला आवडली, मला समजली. आता नेमकी तुमची वांगली गोंगडी म्हणतात तुम्ही, ही वांगली गोंगडी नेमकी कशी आहे यांचं वर्णन सुरुवात होतं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. ज्ञानोबाराय आमची गोंगडी किती वांगली आहे. आता आपल्या शरीराचं वर्णन सुरू झालं. असं का बरं? देवाच्या शरीराचं वर्णन केलं आणि आपल्या शरीराचं वर्णन करताय, कारण काय? तर याचं उत्तर असं आहे. देवाच्या शरीराचं विग्रहाचं वर्णन केलं की आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी प्रेम निर्माण व्हावं. आपल्या देहाविषयी निंदा केली, निंदे असं शरीराचं वर्णन केलं का? कारण आपल्या शरीराविषयी आपली जी भाजीला आसक्ती आहे ना
ही आसक्ती सुटावी याच्याकरता आपल्या शरीराचं वर्णन केलं. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. हे कानोबा, आमची घोंगडी कशी आता ऐक. कोणतंही कार्य म्हटलं की त्याला कारण असतंच. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. परंतु कार्य निर्माण होत असताना दोन कारण लागतात. एका कारणाचं नाव आहे उपादान कारण आणि दुसऱ्या कारणाचं नाव आहे निमित्त कारण. मातीपासून घट तयार होतो. माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे आणि कुंभार त्याचं निमित्त कारण आहे. सोन्यापासून अलंकार निर्माण होतात. सोनं हे त्या अलंकाराचं उपादान कारण आहे आणि सुवर्णकार त्याचं निमित्त कारण आहे. तसं आपलं हे जे शरीर निर्माण झालं ना, हे जे कार्य आहे ना, या कार्याला दोन उपादान कारण आहेत. त्याचे कारण सांगतायत. अविद्या, त्रिगुण आणि पंचमहाभूते हे या शरीराचं उपादान कारण आहे. काम आणि कर्म हे या शरीराचं निमित्त कारण आहे. आता कारण जेवढं वाईट आहे तर कार्य, ज्या वाईट कारणापासून जे कार्य निर्माण झालं तेच ते चांगलं असणार का? हे शरीर निर्माण झालंय, याची कारण जर वाईट आहे तर शरीरातून चांगलं कसं काय बाहेर येईल? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. आमची घोंगडी कशी आहे? हे सर्व मळाने भरली म्हटले. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. एवढंच नाही, आमच्या या घोंगडीमध्ये अनेक प्रकारचे वैरी आहेत, अनेक प्रकारचे विकार आहेत आणि 9 ठिकाणी ती घोंगडी फाटूनही गेली आहे. याचं वर्णन 4थ्या चरणामध्ये करतात. षड विकार षड वैरी मिळोनी याच्या पाठीमागे 6 विकार लागले. कोणते 6 विकार? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. आधी आईच्या गर्भामध्ये आपण असतो. जायते, जन्माला येतो, मग मोठं होऊ लागतो, शरीरामध्ये बदल होऊ लागतो. विपरिणामाते आणि हळूहळू पांढरी गाड्या दाढीची पांढरी दाढी होऊ लागते. हळूहळू दाताची पंक्ती गायब होऊ लागतात. हळूहळू डोळ्यावर चष्मा येऊ लागतो. अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती. असे 6 विकार या शरीराच्या घोंगडीच्या पाठीमागे लागले. एवढंच नाही, या घोंगडीला पोखरण्यासाठी 6 वैरी सुद्धा आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. हे 6 वैरी ओले मृत्तिकेचे मंदिर
आता 6 जण उंदीर हे सारखं पोखण्याचं काम करताय. या एकेकाचं वर्णन करायचं म्हणजे स्वतंत्र कीर्तन पाहिजे. हे अशी एवढे मोठे भयानक वीर वैरी आहेत अशी. तर अशा वैर्याने मिळून आमची घोंगडी विणलेली आहे. तापत्रयाने विणली रे. प्रत्येक जीवाला 3 ताप संतप्त करतात. दैहिक, दैविक आणि भौतिकता. दैहिक ताप म्हणजे रोग व्याधी पासून जे दुःख माणसाला निर्माण होतं त्याला म्हणतात दैहिक ताप. त्याला आध्यात्मिक ताप असं सुद्धा म्हणतात. काही लोक म्हणतात महाराज 70 वर्ष वय झालं पण अजून दवाखान्याची पायरी चढलो नाही. गोळीचं काम नाही का इंजेक्शनचं काम नाही. समजावं यांना दैहिक ताप नाहीये. पण हेच लोक म्हणतात शरीराची कोणतीच व्याधी नाही हो, शरीर ठणठणीत आहे. 2 दिवस खायला देऊ नका तरी वजन कमी होत नाही आणि 4 दिवस सारखं खायला द्या वजन वाढत नाही. अगदी ठणठणीत तब्येत. काही काही लोकांचा जठराग्नी एवढा प्रदीप्त असतो. काही काही लोकांना पोळ्या पचत नाही, काही काही नळ्या सुद्धा पचवतात. एवढा जठराग्नी काय त्यांचा प्रदीप्त असतो. गुरुवे सांगत असतात की काही काही ना कोवळे कोवळे खडे जरी खायला दिले ना तरी पचवतात म्हटले ते. एवढा त्यांचा जठराग्नी प्रदीप्त असतो. यांना दैहिक ताप नाहीये. पण हेच लोक म्हणतात काय करावं. शेजारचे असे भेटले, घरा शेजारचे आणि शेता शेजारचे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सारखं भांडतात, सारखा त्रास देतात. यांना जो त्रास आहे हा शरीरापासून नाहीये, भौतिक जगतापासून आहे. तर भौतिक जगतापासून जो त्रास होतो, जे दुःख होतं त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, त्यामुळे जे दुःख निर्माण होतं ना, दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये दुःख निर्माण होतं त्याला म्हणतात आधी दैविक ताप. अशा 3 तापाने आपली ही घोंगडी विणली. तापत्रयाने विणलेली. बरं ठीक आहे, आम्ही जशी तशी बागवली असती पण ही 9 ठिकाणी पाठवून गेली देवा. 9 ठाई पाठवून गेली. माणसं मरतात हे विशेष नाहीये. माणसं मरतात हे नवल नाहीये. माणसं जगतात कशी हे नवल आहे. कसं काय हो. एखादा फुगा घ्या बघा, त्याच्यामध्ये हवा असते. बारीक छिद्र पाडा, लगेच एका मिनिटात ती हवा निघून जाते. पण देवाने हा एक फुगा तयार केला. काय निर्मिती केली असेल देवाने. या फुग्याला 9 दरवाजे, 9 छिद्र पडले तरी 90 वर्ष जगतो हा फुगा. किती विशेष आहे. माणसं मरतात हे विशेष नाहीये, जगतात कसं. बघ मला सांगा, मनुष्य मेला हे कसं ठरतं. त्याचा श्वास उच्छ्वास बंद झाले की समजायचं मेला असं. श्वास उच्छ्वास म्हणजे प्राण उत्क्रमण होणं. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारची वायू आहे. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. कंठापासून हृदयाच्या ठिकाणापर्यंत राहतो त्याला म्हणतात प्राण. नाभीपासून पायापर्यंत राहतो त्याला म्हणतात अपान. काही नाभीपासून हृदयापर्यंत राहतो, काही कंठापासून मस्तकापर्यंत राहतो आणि समान जो आहे ना तो सर्व शरीरामध्ये राहत असतो. असे 5 प्रकारचे वायू शरीरामध्ये. कोणत्या शरीरामध्ये. ज्या शरीराला 9 दरवाजे आहेत, 9 ठिकाणी जे शरीर फाटलेलं आहे तरी सुद्धा ते शरीरामध्ये हे 5 प्राण प्रकारचे वायू राहतात. हे मोठं आश्चर्य आहे. 9 ठाई पाठवून गेली. आपल्या शरीराविषयी जी आपली फाजील आसक्ती आहे ती दूर व्हावी याच्या करता 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये श्रीरानो बनाय आपल्या शरीराचं वर्णन का करताय. ती आसक्ती नष्ट व्हावी याच्या करता. कसं आहे आमचं शरीर. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विणलेले. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक भूताने भरले. आपल्या शरीरातून 12 प्रकारचे मळ वाहतात. व्यास महर्षी म्हणतात 12 प्रकारचे टाकव वस्तू डोळ्यातून, कानातून, मुखातून, मलमूत्र असे 12 प्रकारचे मळ आहेत महाराज. एवढं हे अपवित्र शरीर आहे. नाही अपवित्र शरीर आहे. एकदा गुरुजींनी सांगितलं, हे शिष्या जगात जेवढ्या काही अपवित्र वस्तू आहेत ना सर्वात जास्त अपवित्र वस्तू घेऊन ये. तो शिष्य गेला. ही माती अपवित्र म्हटली, मातीला घ्यायला गेला. माती म्हणते मी अपवित्र आहे का. उलट मातीने शुद्धी होत असते, माती अपवित्र नाहीये. दगड घेण्याकरता गेला. दगड म्हणतो मी अपवित्र नाहीये कारण माझ्यापासून सुंदर सुंदर मूर्ती तयार होतात, मी अपवित्र नाही. विष्ठा दिसली. विष्ठा घेण्याकरता झाला ते विष्ठा बोलू लागली. दृष्टांतातली बोलती.
दृष्टांतातली बोलू लागली, अरे मला अपवित्र समजतो का? अरे तुला माहिती का मी काल कोण होते तर? म्हणे कोण होते? म्हणे मी हॉटेलमध्ये गुलाबजाम होते. म्हणे मग तू इथं कसं काय आली? म्हणजे तुझ्यासारखा चटोरी आला ना मला घेण्याकरता. एक दिवस तुझ्यासारख्या माणसा संघ केला आणि मला ही अवस्था प्राप्त झाली म्हटले. मग त्याला लक्षात आलं की जगतामध्ये सर्वात अपवित्र काय असेल तर मनुष्याचं शरीर, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. योग शास्त्रामध्ये आपलं शरीर अपवित्र का आहे याची 6 कारण सांगितली. पहिलं कारण स्थानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनात, कायम आदेव शौचत्वात अशा 6 कारणामुळे माणसाचं शरीर अपवित्र आहे. स्थानात, ज्या ठिकाणी या शरीराची निर्मिती होते ना ते ठिकाण कसं आहे? नाकी तोंडी कृमी किडे, विष्ठालेप चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे, ते स्थान सुद्धा कसं आहे? पैतय अपवित्र आहे. बीजात, ज्या बीजापासून या शरीराची निर्मिती होते ते बीज सुद्धा अपवित्र सांगितलंय. आई वडिलांच्या रजवीर्यापासून या शरीराची निर्मिती होते आणि ते एक प्रकारचं मळच आहे. म्हणून त्याची निर्मिती ज्यापासून निर्माण होते ते सुद्धा बीज सुद्धा याचं काय आहे? अपवित्रच आहे. स्थानात, बीजात, पुढे निस्यंदात, उपष्टंबात, अर्थात ज्या आधारावर हे शरीर उभं राहतंय ना हे आधार सुद्धा याचा अपवित्रच आहे. म्हणून तर मदल समाज सांगते, बेटा हा देहो नाशिवंत मदलसा माता आपल्या पुत्रांना सांगते, हा देहो नाशिवंत मळमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा. हे शरीर ज्या आधाराने निर्माण उभं राहतंय ना ते सुद्धा अपवित्रच आहे. मांस, चर्म, हाडे हे सुद्धा अपवित्रच आहे. निस्यंदात, शरीरातून बाहेर पडणारे पदार्थ सुद्धा अपवित्रच आहेत. निधनात, मनुष्य मेला तरी अपवित्र, म्हणजे एकटाच अपवित्र होतो असं नाही, आपल्या परिवारात सुद्धा अपवित्र करून टाकतो. म्हणून जन्माला आल्यावर जातक आणि मेल्यावर सुतक. मग या शरीरासारखं अपवित्र दुसरं काहीच नाही. पण जरी देवा तो असं अमंगल अपवित्र शरीर दिलं असतं ना तर आम्ही सुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत, आम्ही पक्के चेले आहोत, पक्क्या गुरुचे. जरी तू आम्हाला असं नासका कुसका शरीर दिलं तर याच देहाच्या माध्यमातून आम्ही सच्चिदानंद अवस्था प्राप्त करू. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. कारण या शरीराचं महत्व आम्हाला माहिती आहे. या शरीराचा काय परिणाम होतो शरीर प्राप्त झाल्यानंतर? तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इर झारे चिरा पडे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणते ते होती तरी का चित्ते न धरावी. हा मनुष्याचा देह एवढा पवित्र आहे महाराज, एवढी संधी आहे. निधान म्हटलंय, निधान. जे देव होण्याकरता प्रयत्न करतील ते देव होतील असं नाही. मी देवाची होईन असं नुसतं म्हणती तरी ते देव होती एवढी ताकद या मनुष्य देहामध्ये आहे. याचं महत्व आम्हाला कळालेलं आहे. म्हणून नामचिंतन करून तुझं ध्यान करून आम्ही सच्चिदानंद अवस्था प्राप्त करून घेऊ. अभंगाचं शेवटचं चरण. ऋषी मुनी ध्याता मुखे नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे. बाप रकमा देवरो विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे. देवा जरी तू आम्हाला अमंगल देह दिला, अपवित्र दिला, नाशिवंत दिला तर याच देहाला प्राप्त करून ऋषी मुनी ध्यान केलं, तुझ्या नावाचं गुणगान केलं आणि मी जीव ब्रह्मस्वरूप कसा असेल असा जो संशय आहे तो संशय नष्ट झाला आणि तुझ्या चरणावर आमची वृत्ती मुरली. असं हे भगवान परमात्म्याविषयी प्रेमाचं भांडण श्री ज्ञानोबारायांनी कान्होबारायांशी केलं. झालेली चिंतन सेवा श्री ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, सर्व गुरुजनांच्या चरणार्गी मी समर्पित करतो. एरवी अशा अभंगावर धाडस शक्यतो मी करत नाही, परंतु हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे.
याचा त्यात तोला मोलाचे कार्यक्रम झाले पाहिजे. गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव बाबा म्हणायचे की तुशिंग बाबांचा दौरा म्हणजे केंद्र सरकारचा सप्ताह आहे. गुरुजनांनी कृपा केली आणि त्यामुळेच 2 शब्द वेळेवाकडे बोलण्याचा मी प्रयत्न केला. अशा या सकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सेवा आपण वेळेवाकडी केली. पांडुरंगाच्या चरणाविधी आपण समर्पित करूया. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल